नमस्कार. ताजा हालात न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह. देगलूर महाविद्यालयाने यशाची परंपरा राखली. यंदाही मुलींनी बाजी मारली. देगलूर येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाने शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये झालेल्या 12वी परीक्षेचा महाविद्यालयाचा निकाल जाहीर झाला असून यंदाही देगलूर महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली असून महाविद्यालयाचा निकाल उल्लेखनीय लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरच्या वतीने फेब्रुवारी-मार्च वर्ष 2025-26 मध्ये 12वीची परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये येथील देगलूर महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये वाणिज्य शाखेतील आम्रपाली माधव कांबळे प्रथम क्रमांक 93.67% तर द्वितीय क्रमांक कुमारी मेघा रामराव तडखेले हिने 89% गुण प्राप्त केले, तर तिसरा क्रमांक पटकावून कुमारी प्रियंका विजय बामणे हिने 88.67% गुण मिळवले आहेत. तर विज्ञान शाखेतील विद्यार्थी पार्थ दत्तप्रसन्न साखरे यास 85.50, तर द्वितीय क्रमांक कुमारी श्रेया चंद्रशेखर कोरवार हिला 82%, तर तृतीय क्रमांक असित गिरीश जिल्हेवार यास 81.83% गुण मिळाले आहेत. तर कला शाखेतून प्रथम क्रमांक कुमारी भाग्यश्री नागनाथ पांचाळ हिला 79.17% प्रथम, द्वितीय क्रमांक पौर्णिमा हिरामन कांबळे हिला 74.33% गुण मिळाले. तर कुमारी माया रामदास नुकुलवार हिने 71.33% घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे. एकूण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेतील 454 विद्यार्थी यांनी परीक्षा दिली होती. यात 7 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली आहे. वाणिज्य शाखेत एकूण 18 जण विशेष श्रेणीत, कला शाखेतील 1 विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे यावेळी महाविद्यालय आणि अडत व्यापारी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबेकर, उपाध्यक्ष जनार्दन चिद्रावार, सचिव डॉक्टर कर्मवीर उनगतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार, कार्यकारिणी सदस्य देवेंद्र मोतेवार, सूर्यकांत शेठ नारलावार, गंगाधरराव जोशी, रवींद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनगतवार, प्राचार्य डॉक्टर मोहन खताळ, उपप्राचार्य डॉक्टर अनिल चिद्रावार, अधीक्षक गोविंद जोशी, उपप्राचार्य डॉक्टर प्राध्यापक एम चमकुडे, उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर शेरीकर, व्हीजी पर्यवेक्षक प्राध्यापक SN पाटील आदींनी अभिनंदन केले आहे. देगलूर महाविद्यालयात एक महत्त्वाची बातमी. पहिल्यांदाच NTA द्वारे MBBS प्रवेश परीक्षा नीट आयोजित करण्यात आली होती. प्रस्तुत परीक्षेला एकूण 672 विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षेच्या शेवटी पालक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आले तो क्षण. अशाच बातम्या पाहण्यासाठी ताजा हालात न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.